आज सेवा साधना गुरुकुलमध्ये आमचे गुरु श्री खेडेकर सर या ठिकाणी गुरुकुलला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. संपूर्ण गुरुकुल बघितल्याच्या नंतर सरांना काय वाटलं हे 2 मिनटं सरची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकूयात. हां सर, सांग. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेची तासे बहरू. कली अशी आला फुले वेची तासे बहरू. कली अशी आला. या माऊलीच्या उक्तीचा खऱ्या अर्थानं या गुरुकुलला भेट दिल्यानंतर मला प्रत्यय आला. सेवा साधना या दोनही शब्दामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय अर्थपूर्ण अशा स्वरूपाचं शीर्षक या गुरुकुलला दिलेलं आहे. माझे विद्यार्थी सुरेश बहाड आणि गंगारामजी बहाड, त्याचबरोबर भाऊसाहेबजी ठुबे, या तिघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे गुरुकुल या ठिकाणी चालवलेलं आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, याची प्रचिती खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर वाटते. अतिशय स्वच्छ सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आहे. गुरुकुल कुठं असावं, कसं असावं याचं एक उत्तम प्रतीक त्याचं म्हणून सेवा साधना गुरुकुलाकडे बघितलं जातं. आणि शिक्षणाबरोबर आरोग्याची काळजी घेणं, संस्काराची काळजी घेणं, या सगळ्या दृष्टीनं जर विचार केला तर एक सुजाण नागरिक घडवण्याचं, ज्ञानाबरोबरच सुसंस्कृत माणूस घडवण्याचं काम हे सेवा साधना गुरुकुल निश्चितपणे करत आहे. त्याचबरोबर आज आपण पाहतो की जागतिक स्पर्धा वाढलेली आहे. जगातल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणचा विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन कसा करणार आहे, त्या दृष्टीनं सर्वच स्पर्धा परीक्षेची तयारी निश्चित हे मुलं करतात. मला खात्री आहे की भविष्यात या ठिकाणचे विद्यार्थी स्वतःच्या पायावर, हिमतीवर चांगल्या पद्धतीनं उभा राहून आपल्या पालकांचं, या सेवा साधना गुरुकुलचं नाव, आपल्या तालुक्याचं, परतूर तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं, जालना जिल्ह्याचं नाव, आपल्या विभागाचं नाव निश्चितच उंचावतील, याबद्दल तिळमात्र शंका नाही. भेट दिल्यानंतर अतिशय प्रसन्न अशा स्वरूपाचं मला या ठिकाणी वातावरण वाटलं. जेवणाची वगैरे उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आहे. सगळ्याच गोष्टी अतिशय काळजीनं या ठिकाणी बघितल्या जातात. म्हणून मी आमच्या या मित्रांना त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या भावी जीवनासाठी आणि लेकरांच्या भवितव्यासाठी त्यांनी अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीनं काम करावं अशा स्वरूपाची शुभेच्छा त्यांना देतो. आणि या ठिकाणी माझा त्यांनी सन्मान केला त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.